झाली आणि जवळपास एकूण सेवा त्यांची 33 वर्ष झाली। स्वतःचा सख्खा भाऊ 12 वर्ष गृहमंत्री होते, तरी देखील 20 वर्ष साइड ब्रांचला काम केलं। 20 वर्ष ते अवघड काम आहे। नाहीतर कायम काही जण नुसते चांगल्या प्रकारचं पोस्टिंग, क्रीम पोस्टिंग, कुणाचंही सरकार आलं की ती आहेच त्या मंत्रालयात कुणाच्या तरी जवळ। मुख्यमंत्री बदलतील पण तो मुख्यमंत्र्याला बदलू शकत म्हणजे जवळ राहायचं सोडू शकत नाही। अशी माणसं मी बघितली अनेक जण, म्हणजे त्यांची आता नावं घेत नाही, काही आपल्याला कोणाचा अपमानित करण्याचं कारण नाही, तो त्याचा स्वभाव आहे। परंतु या राजाराम पाटलांनी सेवा काळामध्ये जवळपास 651 बक्षिसं मिळवली आणि 2 वेळेला सेवा काळामध्ये त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं। 15 ऑगस्ट 2006 रोजी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल देखील राष्ट्रपती पदक त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि 19 ला देखील वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झालं आणि माननीय पोलीस महासंचालकांचं सन्मान चिन्ह 2006 साली त्यांना प्राप्त झालं आणि आता शेवटचे 7-1 महिने राहिलेले रिटायरमेंटला। आता ते त्या ठिकाणी कोल्हापूरला जाणार ना, करवीरच्या परिसरामध्ये ते जात आहेत। खरोखरीच मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्व पोलीस दलाच्या वतीनं राज्यातल्या 12-12.5 कोटी जनतेच्या वतीनं राजाराम पाटलांना त्यांच्या कारकिर्दीकरता मनापासून त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्याही सगळ्या कार्याला मी मनपूर्वक